छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर पोलिसांच्या ताब्यात. तब्बल 1 महिन्यानंतर तेलंगणातून कोरटकरला ताब्यात घेतल्याची पोलिसांची माहिती. विकृत इतिहास सांगणारा व्यक्ती अखेर सापडला. इंद्रजित सावंतांची प्रतिक्रिया. कोरटकरला समर्थन देणाऱ्यांची नावं महाराष्ट्रासमोर आली पाहिजेत, सावंतांचं वक्तव्य. कोरटकर महाराजांचा अवमान करतो, अटक झाली असेल तर सरकारनं सांगावं, जयंत पाटलांची प्रतिक्रिया. प्रशांत कोरटकरच्या अटकेला 1 महिना का लागला, अमोल मिटकरींचा सवाल. कोरटकरच्या अटकेला उशीर हे नागपूर पोलिसांचं अपयश असल्याची टीका. कुणाल कामराशी मुंबई पोलिसांचा अखेर संपर्क. एबीपी माझाला सूत्रांची माहिती. व्हिडिओतील वक्तव्याबद्दल खेद नसल्याचं कामराचं स्पष्टीकरण. खारमधील स्टुडिओ तोडफोड प्रकरणी शिंदे गटातील अटक झालेल्या 11 जणांना जामीन मंजूर. कुणाल कामराचा शोध झाला, त्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आली होती. विधान परिषदेत कुणाल कामरा प्रकरणावरून गोंधळ. कुणाल कामरा प्रकरणाला विरोधकांकडून वेगळं वळण. प्रसाद लाड यांचा आरोप. कुणाल कामरानं सत्य मांडलं. कामरानं काहीही चुकीचं केलेलं नाही, उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया. फडणवीस अकार्यक्षम आहेत हे दाखवण्याचा एकनाथ शिंदेंचा प्रयत्न. आदित्य ठाकरेंची टीका. शिंदे गटाला काल मिरची का लागली, आदित्य ठाकरेंचा सवाल. कुणाल कामरानं केलेल्या टीकेवर ठाकरे गटातच विसंवाद. आदित्य ठाकरे संजय राऊतांकडून टीकेचं कौतुक. कुणीही उपमुख्यमंत्र्यांचा अपमान करू शकत नाही, त्यामुळे कुणाल कामरानं माफी मागावी, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. संविधानानं प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार दिलाय, परंतु त्यानं ते योग्य पद्धतीनं मांडावं. अजित पवारांची कुणाल कामराच्या एकनाथ शिंदेंविरोधातील गाण्यावर प्रतिक्रिया. विरोधी पक्षातील लोक कुणाल कामराचा वापर करून घेतात, मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य. देशातील प्रतिष्ठित लोकांबद्दल असं बोलणं योग्य नाही, सरनाईकांची प्रतिक्रिया. कुणाल कामरा विकृत स्वभावाचा माणूस. प्रवीण दरेकरांची विधान परिषदेमध्ये माहिती. कामराची मुसके आवळून त्याला तात्काळ अटक करा, दरेकरांची मागणी. कुणाल कामरा प्रकरणात आता फक्त स्टुडिओ तोडलाय, पुढे बघा काय होतं असं म्हणत भाजप नेते मोहित कंबोज आक्रमक. कुणाल कामराच्या वादग्रस्त व्हिडिओनंतर द हॅबिटॅट स्टुडिओचं स्पष्टीकरण. कंटेंटमध्ये आमचा संबंध नाही, आम्हाला दोषी ठरवलं जात आहे. कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास माफी मागतो, हॅबिटॅटकडून पोस्ट. काल शिवसैनिकांनी तोडफोड केलेला द हॅबिटॅट स्टुडिओ पुढील सूचनेपर्यंत कुठल्याही बुकिंग्स घेता येणार नाहीत, हॅबिटॅटच्या व्यवस्थापनाचा निर्णय. कुणाल कामरा विरोधात शिंदेंची शिवसेना ठाण्यात आक्रमक. शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीनं टेंभी नाका चौकात आंदोलन. नाशिकमध्ये कॉमेडियन कुणाल कामरा विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन. पोस्टरवर लाथा मारत कामरा विरोधात घोषणाबाजी. उद्धव ठाकरेंवर महायुतीचे नेते ज्या पद्धतीनं बोलतात त्यावेळी प्रोत्साहन दिलं जातं, मग एखाद्यानं व्यंगात्मक पद्धतीनं खरी परिस्थिती मांडली तर आक्षेप घेतला जातो, वैभव नाईकांची टीका. 2022 नंतर उद्धव ठाकरेंवरही कॉमेडी करण्यात आली, तेव्हा आम्ही ते हलक्यात घेतलं, किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया. कुणाल कामराच्या गाण्याचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंकेंकडून निषेध. अशा पद्धतीने एखाद्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह गाणं किंवा वक्तव्य करणं चुकीचं, लंकेंची प्रतिक्रिया. नागपूर हिंसाचार प्रकरणी महानगरपालिकेची धडक कारवाई. फहीम खान आणि युसुफ शेख या 2 आरोपींच्या घरावर पालिकेचा बुलडोझर. नागपूर हिंसाचारामधील अनेक संशयित आरोपी अद्यापही फरार. अनेक आरोपी तेलंगणा, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये आश्रयाला गेल्याची माहिती. नागपूर हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत 112 जणांना अटक, त्यातील 21 जण अल्पवयीन असल्याची माहिती. नागपूर हिंसाचारानंतर सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्टवर ग्रामीण पोलिसांची कारवाई. आतापर्यंत नागपूर ग्रामीण पोलिसांकडून 3 आरोपींविरोधात गुन्हे दाखल. विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. मंगळवारपर्यंत अर्ज दाखल करता येईल, तर 26 तारखेला उपाध्यक्षाची निवड होईल.
विधिमंडळ समित्यांची घोषणा उद्या होणार. विधिमंडळ समित्यांची घोषणा उद्या होणार असल्याची माहिती. महायुती आणि महाविकास आघाडीचं एकमत, सर्व त्रुटी दूर झाल्यामुळे नियुक्त्यांचा मार्ग मोकळा. महात्मा ज्योतिराव फुले क्रांतिज्योती सावित्रीबाईंना भारतरत्न देण्याचा ठराव. देशवासियांच्या लोकभावनेचा आदर करणारा, पुरस्काराचा गौरव वाढवणारा असल्याची उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. शिवसेना खासदार संजय राऊत आणि सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नाशिकच्या विश्रामगृह इथे एकमेकांची झाली भेट. भेटीदरम्यान दोघांनी केली एकमेकांची विचारपूस. उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळ यांची विधान भवनामध्ये भेट. भेटीदरम्यान छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला. विद्याविहारमधील सोमय्या कॉलेजमध्ये बनावट मार्कशीट जोडून विद्यार्थ्यांचा 11वीमध्ये बेकायदेशीर प्रवेश. प्रत्येकाकडून 1.5 लाख घेण्यात आले. त्यावर कारवाई होणार का? सुनील प्रभूंचा विधानसभेत सवाल. तर 12 जणांना अटक केल्याची मंत्री पंकज भोयर यांची माहिती. मनसेचं मिशन महानगरपालिका सुरू. मनसेच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर मनसेचे नेते आणि मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंनी बोलवली पहिली बैठक. मुंबईतील मनसेच्या सर्व विभागात अध्यक्षांची उद्या 12 वाजता मनसे पक्ष कार्यालयात राजगड इथे बैठक. समूह स्वयंपुनर्विकासाचा म्हणजेच क्लस्टरचा निर्णय लवकरच घेतला जाईल. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. विविध 18 निर्णय घेतले असून काही दिवसात आणखी निर्णय घेतले जातील, फडणवीसांची माहिती. तीन वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश. राज्यातील शिक्षणाचा पाया कमजोर. 10वीतील विद्यार्थ्यांना गुणाकार भागाकार येत नाही. अर्जुन खोतकरांचा सरकारला घरचा आहे. समजायला उशीर झाला पण अनुभव मोठा मिळाला. आपलं कोणीच नसतं हे आपल्यांनीच शिकवलं. लोक थोडी उशिरा समजली पण परफेक्ट कळाली. ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांची सूचक प्रतिक्रिया. मुंबईत मशिदीच्या नावावर मोठ्या प्रमाणात जमीन बळकावण्याचं कारस्थान. भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप. प्रकरणात कठोर नियमावली आणि कारवाईसाठी सोमय्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. त्र्यंबकेश्वराच्या साधू महंतांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. कुंभमेळा नाशिकचा नव्हे तर त्र्यंबकेश्वरचा म्हणा असा आग्रह. मात्र नाशिकच्या साधू महंतांचा त्र्यंबकेश्वरच्या मागणीला आक्षेप. मुंबई उच्च न्यायालयाबाहेर काळी जादू झाल्याची शक्यता. मुंबई हायकोर्ट इमारतीच्या चारी बाजूनं काळी जादू केल्याचा धक्कादायक प्रकार. आरेनंतर मुंबई मेट्रोचा आणखी एक प्रकल्प वादात. दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेतील डोंगरी कारशेडला स्थानिकांचा विरोध. गोंदिया ते मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार. प्रफुल्ल पटेल यांची माहिती. नवी मुंबई विमानतळ बनल्यामुळे गोंदिया ते मुंबई विमानसेवा सुरू करण्याचा मार्ग सोयीस्कर. पटेल यांची माहिती. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये 39% पाणीसाठा शिल्लक. वाढत्या उन्हामुळे टँकरची मागणी तिपटीने वाढली. मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. मुंबई IIT परिसरातील पद्मावती मंदिराजवळ आढळली मगर. अचानक मगर पवई तलावाबाहेर आल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. रायगडमध्ये वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वातावरण तापलं. इतक्या वर्षानंतर समाधी उकरून टाकण्याची आता चर्चा का? कोकणकडा संघटनेचा प्रशासनाला सवाल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये वाघ्या कुत्र्याच्या पात्राचा कुठेही उल्लेख नाही. इतिहासकार इंद्रजित सावंत यांची प्रतिक्रिया. जुने मुद्दे का काढले जात आहेत? उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून प्रश्न उपस्थित. मुद्दा मांडायचा अधिकार सगळ्यांना, मात्र अनेक मुद्दे आव्हानासमोर आहेत, ते मांडावेत. अजित पवारांचं आवाहन. रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा या संभाजीराजे छत्रपतींच्या विधानाला आमचं समर्थन असून वाघ्या नावाचा कुत्रा कपोलकल्पित. विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा, संभाजी ब्रिगेडची मागणी. अचानक वाघ्या कुत्रा आला कुठून? कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नसताना विनाकारण खोट्या इतिहासाचं उदात्तीकरण का केलं जातंय? संभाजी ब्रिगेडचा सवाल.
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास गेवराई पोलीस उपअधीक्षकांकडे. उपअधीक्षक NB राजगुरू करणार महादेव मुंडेंच्या हत्येचा तपास. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.